नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता 72 तासांमध्ये सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की हा उपाय केल्याने आता फक्त 72 तासांमध्ये सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त 72 तासांमध्ये आता सोयाबीनच्या पिकाला लागणार 100% दुप्पट कळ्या? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने फक्त 72 तासांमध्ये सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। पण हा उपाय कोणता की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या? चला बघूया। बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जाते त्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्याची अवस्था सुरू होते। अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला काही मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते। जर याची गरज आपण जर त्या ठिकाणी परिपूर्ण केली तर 100% आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। परंतु मित्रांनो, आपल्याला ही जाणीव नाहीये की आपल्याला कधी आपल्या पिकाला कशाची उणीव आहे। जर आपल्याला हे कळालं तर तुम्हाला सांगतो कधी काय कसं द्यायचं हे कळाल्याने सुद्धा आपलं उत्पादन वाढू शकते। लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जाते त्या परिस्थितीमध्ये त्याची वाढ सुद्धा चालू असते आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते ती मित्रांनो फॉस्फरसची। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर या ठिकाणी 126100 हे विद्राव्य खत आणि सोबत सिलेटेड झिंकचा वापर केला तर तुम्हाला सांगतो तुमच्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार आणि ज्या कळ्या लागतील त्या 100% गळणार नाही। त्या सर्व कळ्यांचं परावर्तन फुलात होईल। यामागचं कारण सांगतो। लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपण आपल्या सोयाबीनच्या पिकाला 40 दिवसानंतर 15 लिटरच्या पंपामध्ये मित्रांनो 100 ग्रॅम 126100 विद्राव्य खत आणि 1 ग्रॅम 1 लिटरला म्हणजे 15 लिटरला 15 ग्रॅम मित्रांनो या ठिकाणी चिलेटेड झिंक दिलं तर लक्षात घ्या, आपण जे 126100 वापरले ना मित्रांनो, या 126100 मुळे त्या ठिकाणी नायट्रोजन मिळाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढ होणार, 61% फॉस्फरस मिळाल्यामुळे त्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, चिलेटेड झिंक दिल्यामुळे काय होतंय की ज्या काही कळ्या लागल्या त्या कळ्या अजिबात गळत नाहीत आणि यामुळे मित्रांनो एकीकडे सोयाबीनच्या पिकाला फक्त 72 तासात दुप्पट माल लागतो म्हणजे दुप्पट कळ्या आणि चिलेटेड झिंकमुळे या सर्व कळ्यांचं परावर्तन होते मित्रांनो त्या ठिकाणी फुलांमध्ये। मग मला सांगा, सक्सेसफुली जर आपण ट्रान्सप्रिपरेशन केलं 126100 मुळे जर त्या ठिकाणी कळ्या दुप्पट लागल्या आणि चिलेटेड झिंकमुळे ह्या कळ्या जर टिकल्या त्या गळाल्या नाही तर मला सांगा आपलं विक्रमी उत्पादन कोणी रोखू शकते? कुणीच नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो,
ज्यावेळेस आपण 40 दिवसानंतर या ठिकाणी एक डोस देऊ तर 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान कीटकनाशकाच्या स्प्रे सोबत सुद्धा हा डोस देऊ शकतात। याच्यामध्ये काम करायचं 126100 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम आणि 15 लिटरच्या पंपाला 15 ग्रॅम चिलेटेड झिंक मिसळून द्यायचे। बस एवढं केलं तर मित्रांनो तुमचं काम फत्य झालं म्हणून समजा। यंदा तुमच्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागल्याशिवाय राहणार नाहीत। तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।